कारण बकासूरसाठी महाराष्ट्रातून बरीच लोक लाईव्ह येत असतात किंवा मैदानात त्यासाठी बघायला जात असतात. काय नक्की बऱ्याच आता महाराष्ट्राचं तमाम जनतेचं प्रश्न चिन्ह उभं राहिले की का पळालं नाही. काय माहितीये का, बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिलं गेल्या 2-3 वर्षामाग बकासूर आणि मथुर ही प्रेक्षकांनी त्यांना दोघांना प्रतिस्पर्धी समजत होते. मध्ये बी मैदान झालं, एकाची मी गाडी पळाली, संध्याकाळी ट्रोलिंगचं प्रमाण जास्त वाढलं आणि मग आपण कानाला असं ऐकू वाटणार नाही की घाण कमेंट पडत होत्या. त्यावेळी मामाने संध्याकाळची बाहेर घेऊन सांगितलं होतं की आम्ही जर इथून पुढे काही सीमित गाड्या आल्या तर जो सव्वाच्या खांदी असेल तो पळ आणि ज्याला काही अडचण असेल तो थांबल. अशा हेतून आणि काल गटारा सीमेला गट पळाला थोडंसं लागलं बी होतं आमच्या नव्या वस्त्राला. त्यामुळं मामाने निर्णय घेतला की सीमेला तर गाडी आपण नाही पळवायची. तरी सुद्धा जेव्हा सेमी खाली गेला, पहिला सेमी थांबवला, जिकडं युट्यूबला पण कमेंट चालू झाल्या, कमेंट करणारे दोन्ही बैलांना करतात, त्यांना काही घेण देणं नसतं. ते मालकांच्या ह्याच्यातनं ते झालं, मामाने काल निर्णय घेतला की सीमेला बैल पळवायचा नाही. मग असं बाकी कुठलं दुसरं कारण कुठलं नव्हतं.